नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी बघतोय भूकर मापकचा पेपर सराव पेपर आपण बघतोय। तुम्हाला माहिती आहे तुमचं वेळापत्रक जाहीर झालंय आणि त्या अनुषंगाने आपल्याला IBPS या ठिकाणी हा पेपर घेणार आहे। IBPS ला जे प्रश्न आलेले आहेत त्या अनुषंगाने आपण हे सराव पेपर घेतोय। आपला 25 प्रश्न बघायचे रिझनिंगचे। काय म्हटले, जर प्लस म्हणजे वजा, वजा म्हणजे गुणाकार, गुणाकार म्हणजे भागाकार, भागाकार म्हणजे प्लस असे आहे तर खालील समीकरणामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल। हा एक जनरल येणारा टाइप आहे, तुम्हाला बघितल्याबरोबर उत्तर देता आलं पाहिजे। कॅल्क्युलेशन आहे, खरं म्हणजे म्हणायला बुद्धिमत्ता आहे, पण इथे आपल्याला गणित दिसते याच्यामध्ये। बघा 65/5 वजा 35 गुणिले 7 अधिक 11 बरोबर किती। तुम्हाला एकतर चिन्ह बदलायचे सांगितलेले आहे। 65/5 भागिलेला काय म्हणतात, हे प्लस म्हणतायत, म्हणजे आपण काय करणार 65 प्लस 5 करणार, वजाला काय म्हणतायत गुणाकार, मग 5 गुणिले 35 म्हणणार आपण, गुणाकाराला काय म्हणतात हे भागाकार, 35 भागिले 7 करणार या ठिकाणी आणि प्लसला काय म्हणतात हे मायनस, 7 मायनस 11 करणार आणि या ठिकाणी उत्तर काढणार। सरळ सगळ्यात आधी आपण काय करणार भागाकार, 7 5 35 इथे आले 5, आता 65 अधिक 5 गुणिले 5, मग इथे गुणिले 5 5 25 आपण ते करून घेऊ, म्हणजे 65 अधिक 25 वजा 11 येईल। आता 65 अधिक 25 करून घेऊ, 65 अधिक 25 90 वजा 11, 90 मधून 11 गेले किती उरतात 79 आपलं उत्तर आलं पाहिजे। जमतंय, कळतंय, स्पीडचा विषय बघतो, हे जमणार तर आहे पण स्पीडने करावं लागेल तर त्याला अर्थ आहे, कारण की IBPS तुमच्या स्पीडची परीक्षा घेणारी हे करते। खाली मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाची जागी येऊ शकेल अशी संख्या 2 6 10 22 42 प्रश्नचिन्ह। बघा 27 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे। 2चा 6 कसा येतोय, 2 गुणिले 3 बेत्रिक 6 होतोय, पण 6 त्रिक 18 होतोय, ते जमत नाही पुढे। मग आम्ही जर बघितलं बे गुणिले 2 बे दुनी 4, 4 अधिक 2 केला आम्ही 6 येतोय। मग तसंच जर आम्ही केलं 6 दुनी 12, 6 दुनी 12, पण इथे -2 करावा लागतोय तेव्हा 10 येतोय। मग 10 दुनी 20 अधिक 2 22 येतोय, म्हणजे बघा एका ठिकाणी काय केलं +2 -2 +2, आता 22 दुनी 44 -2 42, आम्हाला 42 दुनी 84 +2 करावं लागेल, आमचं उत्तर 86। एका ठिकाणी +2 एका ठिकाणी -2 अशी ही सिरीज आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला TCSच्या एक्झामला सुद्धा या पद्धतीचे प्रश्न वारंवार येतात, तिथेही तलाठी भरती असेल किंवा धर्मादाय आयुक्त असेल तिथेही हे प्रश्न कामाला येणार आहेत। गव्हर्नमेंट या शब्दामध्ये पुढे आणि मागे दोन्ही दिशेने अक्षरांच्या किती जोड्या आहेत, ज्यांच्या दरम्यान तितकीच अक्षरं आहेत। आता गव्हर्नमेंट हा शब्द तुम्ही जर बघितलं, तुम्हाला पुढून आणि मागून म्हटलंय, म्हणजे बघा इकडून जी पासून सुरुवात केली, जी पासून केली समजा सुरुवात मी ABCDEFG HIJKLMN, जी पासून सुरुवात केल्यावर काही येतंय का तसं आम्हाला बघावं लागेल। यम पर्यंत बघा GEFG HIJKLM, जी पासून यम पर्यंत जर तुम्ही गेलात तर बरोबर तितकीच संख्यामध्ये, म्हणजे जी आणि यम ची एक जोडी तर आमची बसते। त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो, पुढे आम्हाला O पासून यम झालं N नाही, OPQR OR ची एक दुसरी जोडी आमच्याकडे येते लगेच, OPQR 2 सोडून येतोय ना, म्हणजे OR ची जोडी या ठिकाणी आमच्या समोर येथे आहे। त्याच्यानंतर OPQR STUV नाही येते, V पासून STUV WXY नाही होत, EFGHIJ समोरून जर तुम्ही केलं नाही या ठिकाणी आता दिसतच नाही कुठे काय, मग आपण T कडून घेतलं STUVWX असं उलट गणती केली आपण T कडून, N कडून तुम्हाला गणती केली तर जमते बघा, N च्या नंतर MN OPQR, जो N आहे ना MN OPQ 3 सोडून OPQR NR ची एक जोडी या ठिकाणी बसते आपल्या वर्णमालेनुसार, NR ची एक जोडी बसते NR ची, आणि पुढे MN बघा, MN शेजारी शेजारी आहे ती एक जोडी बसते MN, 4च जोड्या या ठिकाणी बसत आहेत ज्या की आपल्या तितकेच इंग्रजी वर्णक्रमानुसार अक्षरं आहेत। 28चं उत्तर जे आहे तुमचं ते 3 आलं पाहिजे। पुढे जातो मी, प्रश्न तुमच्या समोर आहे। खालील समीकरणामध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, अंदाजे मूल्य म्हटलंय, सरळ राऊंड फिगर करत चालायचं आणि उत्तर देत चालायचे। कसं काढणार उत्तर,
पहिली गोष्ट काय करणार तुम्ही, गुणाकार करून घेणार. बघा, गुणाकार करून घेणार, भागाकार करून घेणार. सगळ्यात आधी भागाकार करणार. 2 त्रिक 6 झालं. इथे 3 हा भागाकार येऊन गेला. आता गुणाकार करा. हा 66.66 गुणिले 3, आता 16.66. मग 16 1 16 16 2 32 16 त्रिक 48 तर तेच झाले. आणि 66ने साइन त्रिक 18, मग ते 48 49 50 होता समजा. हा गुणाकार किती झाला, एक राऊंड फिगर 50 आला आहे गुणाकार हा 50. आणि इकडे काय होतं, प्लस 8.55 वजा 12.11. आता इथे 50 अधिक 8.55 म्हटलं आपण, समजा 50 अधिक 58 घेतले आपण, वजा 12. 58 वजा 12 किती होतात, 46. राऊंड फिगरमध्ये जायचं आहे आपलं. सोपा प्रश्न आहे, कमी वेळेत झाला पाहिजे तर मजा आहे. पुढे जातो. हा प्रश्न खालील 3 अक्षरी शब्दावर आधारित आहे. तुम्हाला शब्द दिले बघा. जर प्रत्येक शब्दातील प्रत्येक अक्षर हे इंग्रजी वर्णक्रमातील पुढील अक्षरामध्ये बदललं तर अशा प्रकारे तयार झालेल्या किती शब्दामध्ये स्वरच नसेल असं म्हटलंय. तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येकाला पुढच्या शब्दामध्ये चेंज करायचं आहे. म्हणजे काय होणार बघा, सीचा डी, एचा बी, एस टीचा यू, आर एस ए बी टी यू, डीचा ई, ओचा पी जी एच, जे के यू व्ही जी एच, एन ओ ओ पी टी एस. तुम्हाला काय विचारलं यांनी, किती शब्दामध्ये स्वर नसेल म्हटलंय. बघा, स्वर पहिल्या शब्दात आहे त्याच्यामुळे हे येत नाही. दुसऱ्या शब्दात यू आहे, येत नाही. तिसऱ्या शब्दात ई आहे, येत नाही. चौथ्यामध्ये स्वर नाही आहे. पाचव्यामध्ये ओ हा स्वर आहे. एकच असं आहे की जिथे स्वर येत नाही. एकच शब्द जिथे सूर येत नाही अतिशय चौथ्यामध्ये, KVHमध्ये. उत्तर तुमचं एक आलं पाहिजे. बघा, इंटरेस्टिंग प्रश्न आहेत आणि असे प्रश्न सोडवत गेलात तर तुमचं काम सोपं होत जाणार. पुढे कसा आहे प्रश्न, खालील मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येईल असं पद निवडा. B3C E12E H48G. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं तुम्हाला म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी जर बघितलं कसं सिरीज कशी बघा, आता तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तर तुम्हाला इथूनच कळतं 3 चौक 12, 12 चौक 48 आणि 48 चौक 192 झालं. उत्तर तुमचं खरं म्हणजे इथेच आलंय बघा, इथे 192 याच्यामध्ये. हा शेवटी या 192 इथे आहे. मग तुम्ही इकडे थोडंसं आणखी गेले तर बीच्या पुढे बघा, इथे ई आलाय. बी सी डी 2 सोडून ई आला. FG 2 सोडून एच आला. HIJ 2 सोडून के येणार आहे. झालं, सुरुवातीला के पाहिजे. उत्तर तुमचं 4 नंबरचं येऊनच जात आहे. सरळ सरळ आहे, उत्तर तुमचं येऊन जात आहे. पुढे जातो मी. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे. भूमी अभिलेखची फास्ट ट्रॅक बॅच चालू आहे. उजळणी बॅच आपण त्या ठिकाणी तुम्हाला एक आता प्रहार, अंतिम प्रहार नावाची बॅच चालू केली. तुम्ही 2-4 दिवसासाठी घेऊ शकतात. सराव पेपर सोडवता येईल. फुल पेपर आपण दिले त्या ठिकाणी 2 आणि इतर सब्जेक्ट वाईज पेपरसुद्धा दिलेले आहेत. रिव्हिजन लेक्चर आहे. अभ्यासकट्टा ॲप डाउनलोड करून घ्या पुढच्या परीक्षा तुम्हाला द्यायची असतील तर. दिलेल्या मांडणीमध्ये असे किती स्वर आहेत ज्यांच्या आधी एक अक्षर आहे आणि नंतर एक संख्या येत नाही. बघा, आधी सूचना काय त्या नीट वाचायला शिका, उत्तर येत जाईल. 32 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला काय म्हटलं, आधी एक अक्षर आणि नंतर एक संख्या येत नाही. आधी अक्षर येतं, स्वर आधी. पहिली गोष्ट स्वर कुठे कुठे बघा, इथे स्वर आहे, आधी अक्षर येतं. याच्या आधी काय अक्षर आलंय का नाही आलं. इथे स्वर आहे डी, हे आयच्या आधी अक्षर येतं आहे का, यस येतं आहे. आणि नंतर संख्या येत नाही म्हणजे जमलं, हे इथे जमलं आमचं. नंतर पुन्हा हा स्वर ई, पण आधी काय असलं पाहिजे, अक्षर आलं पाहिजे, इथे नाही जमत. पुढे यू आहे, यूच्या आधी अक्षर आलं पाहिजे, के आलं आहे, नंतर संख्याने आली पाहिजे, इथेही जमलं आमचं. किती ठिकाणी झालं आहे असं 2 ठिकाणी झालं आहे. उत्तर तुमचं 2 आलं पाहिजे. बघा, व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे, स्वरावर तुम्हाला फोकस करायचा आहे. मी पुढे जातो. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. राम हा सीताचा पती आहे. श्याम हा लक्ष्मण याचा एकुलता एक मुलगा आहे. लक्ष्मण हा भरतचा भाऊ आहे. सीता ही दशरथची सून आहे ज्यांच्या पत्नीचं निधन झालं आहे. लक्ष्मण हा दशरथचा मुलगा आहे. कुटुंबात किती सदस्य आहे, किती भारी आहे. नातेसंबंधावरचा जबरदस्त असा प्रश्न आहे. माझं म्हणणं आहे हा खूप सोपा आहे. कसा सोपा आहे बघा, या ठिकाणी करायचं काय, जसं दिलं तसं मांडायचं आहे. तुम्हाला काय म्हणतायत बघा, ही पहिली गोष्ट काय म्हटलं, राम हा सीताचा पती. बघा, इथे मी राम घेतला. आम्हाला आता इथे फक्त त्यांनी काय विचारलं माहिती का, कुटुंबामध्ये किती सदस्य. आम्हाला मेल फिमेल काही घेणं नाही. राम हा कोण आहे, सीताचा पती आहे. आम्ही रामला वर घेतलं, सीता इथे घेतली. यांचं रिलेशन दाखवलं पती पत्नीचं. राम सीताचा पती आहे. ओके, राम सीता. दुसरं काय म्हटलं, श्याम हा लक्ष्मण याचा एकुलता एक मुलगा आहे.
श्याम हा लक्ष्मणचा एकुलता एक मुलगा आहे. समजा आम्ही म्हटलं की या ठिकाणी हा लक्ष्मण आहे आणि याचा मुलगा कोण आहे? श्याम आहे. ते लक्ष्मण श्याम एका खाली गेले, चालत ते दोघं जण झाले. ओके. लक्ष्मण हा भरतचा भाऊ आहे. आता लक्ष्मणचा इथे बाजूला भरत हा भाऊ करून टाकू. चला, एक आणखी सदस्य भेटला आपला. सीता ही दशरथची सून आहे. म्हणजे बघा आता सीताचा पती राम आणि रामचा बाप कोण? दशरथ. दशरथ इथे वरती घेऊन टाकला आम्ही. आणि त्यांच्या पत्नीचं निधन झालंय दशरथच्या, म्हणजे दशरथच्या पत्नीचा विषयच नाहीये. लक्ष्मण हा दशरथचा मुलगा आहे म्हटलंय, म्हणजे बघा दशरथचा मुलगा हा लक्ष्मण येतोय. आता तुम्हाला सरळ सरळ या ठिकाणी जर तुम्ही बघितलं कुटुंबात किती सदस्य आहेत असं म्हटलंय बघा. एक दशरथ, एक राम, एक सीता, एक लक्ष्मण, एक श्याम आणि एक भरत. काय? एक भरत. सरळ सरळ तुमच्या समोर येत आहे 6 जण या कुटुंबात आहेत. किती आहेत? 6. उत्तर तुमचं आलं पाहिजे. कळतंय ना? कळायला पाहिजे. सोपा आहे, त्याला मी किचकट करत नाही. ज्यांना नाही कळत त्यांनी डबल पुन्हा एकदा बघा, होऊन जाईल. आता इथे बघा काय म्हटलंय, सूचना बघा. प्लस आणि मायनस या चिन्हांची अदलाबदल केली आणि 8 व 16 या संख्यांची देखील अदलाबदल केली तर कोणतं समीकरण बरोबर येईल? हे पुढचं जे आहे ना 0, 16, 16, 24 ते आलं पाहिजे उत्तर. मग आम्ही 1 नंबरचा ऑप्शनवरूनच जावं लागेल याला. दुसरा काही पर्याय मला सोपा वाटत नाही याच्यापेक्षा. बघा पहिले 8 आणि 16ची अदलाबदल करा म्हणते. 8 वजा 16 आहे ना, मग इथे 16 आधी घ्यावा लागेल 8च्या जागी. पुढे मायनस प्लस चिन्हाची अदलाबदल करायची, म्हणजे मायनसच्या जागेवर प्लस घ्यावा लागेल. इथे बघा 8 मायनस होता ना, प्लस 16 वजा 8 म्हणावं लागेल आणि पुढे प्लसच्या जागी -24 म्हणावं लागेल. बघू आपण. 16 अधिक 8 किती झाले हो? 24 वजा 24 किती आलं? 0. तुमचं पहिल्याचेच उत्तर आलं. काही वेळेस नाही आलं तर पुढचं सोडून बघावं लागेल. उत्तर पहिल्यामध्येच आलंय, संपलं. नो टाइमपास, आगे बढ़ते. बघा ए म्हणजे बेरीज काय दिलंय बघा. हे फार सोपं आहे. बी हे गुणाकार दर्शवतं, सी हे वजाबाकी दर्शवतं, डी हे भागाकार दर्शवतं. खाली समीकरणाचं मूल्य काय? चला वेळ तुम्हाला देतोय मी, बघायचं तुम्ही. बघा 36च्या पुढे इथे बी दिला आहे, 6च्या पुढे इथे सी दिला आहे, 22चा इथे ए दिला आहे, 22 कंसामध्ये 22 ए 3 दिला आहे, पुढे पुन्हा ए दिला आहे, 28 दिला आहे, नंतर बी दिला आहे, नंतर 100 डी दिला आहे आणि 10 दिला आहे. कशाला काय म्हटलं आहे तुम्हाला माहिती आहे. संपला ना विषय. आलं तुमचं उत्तर. आपण लिहून घेऊ. चला 36. बीला काय म्हटलंय हो? बी म्हणजे गुणाकार, म्हणजे 36 गुणिले पुढचा 6 जसं तसा. सी म्हणजे काय काय म्हणते? सी म्हणजे वजाबाकी, मग इथे 6 वजा म्हणावं लागेल. पुढे कंस 22 येला काय म्हटलंय? बेरीज. 22 ये म्हणजे अधिक 3 कंस बंद. पुढे येला काय म्हणते पुन्हा? हे बेरीज. त्याच्यापुढे काय दिलं आहे? 28. बी म्हणजे काय? गुणाकार. त्याच्यापुढे कंस बंद 100. डी म्हणजे काय? भागाकार. 100 भागिले 10 म्हणताय आणि करा ना, झालं. 100 भागिले 10 इथे भागाकार आला 10. ओके. 28 गुणिले 10 हे आपलं इथे जसं तसं आपण लिहून घेऊ. 28 गुणिले 10 इथे बघा 22 अधिक 3 हे 28च्या आधीचं अधिकचं चिन्ह आहे, जसं तसं 22 अधिक 3 25 कंसामध्ये 25 आणि पुढे इथे 36 गुणिले 6 किती झाले हो? 36 गुणिले 6 216. सायंत्रिक 18 आणि 6 6 36 216 वजा 25 अधिक 28 गुणिले 10. 28 गुणिले 10 करून घेऊ ना. आधी गुणाकार करावा लागतो. 280 280 अधिक इकडे आपण म्हटलं आहे 25 जसं तसं 216 वजा 25 अधिक 280. मग आपण वजा अधिक वजा इथे बेरीज होऊन जाईल. किती? 216 जसं तसं घेतला वजा 200 अधिक 280 अधिक 25 305. चलो 216 305 मधून 216 गेला, किती उरला? 89. चिन्ह मोठ्या संख्येचं वजाबाकीचं वजा 89. उत्तर तुमचं आलं आहे. कॅल्क्युलेशनचा विषय तुम्हाला म्हणजे म्हणायला बुद्धिमत्ता आहे, पण त्याच्यामध्ये गणित किती आहे ते बघा, ते कळायला पाहिजे. पुढे जातो मी. तुम्हाला दिलं आहे काय बघा. जर 4 स्टार दिलाय मध्ये 3 बरोबर 8, 6 स्टार 4 बरोबर 18, 7 स्टार 8 बरोबर 49, तर 9 स्टार 65 बरोबर किती? आता 8 कसं उत्तर येईल हे बघावं लागतं आम्हाला. मध्ये काय काय क्रिया काय घडू शकते? मग 4 त्रिक 12 आम्हाला माहिती आहे. 4 त्रिक 12 होऊ शकतो ना. 4 त्रिक 12 मग 12 वजा 4 केला तर आमचा 8 येतोय. मग इथे 6 चोक 24 म्हटलो आम्ही. 6 गुणाकार केला आम्ही. 6 चोक 24 म्हटलो. 18 आणायचा आम्हाला. वजा किती करावं लागेल? 6. आमचा 18 आला. म्हणजे काय बघा, ही पहिली संख्या वजा करतोय आम्ही. पहिली संख्या वजा करतो. इथे इथेच 7 7 8 56 वजा पहिली संख्या 7 केली, किती आलं? 49. मग आमची 9 आणि पुढे 65 आहे. 9 आणि पुढे काय आहे? 65 आहे. नाही 9 आणि 5 आहे. सॉरी माफी असं इथे 5 या 9 आणि 5 आहे. मग काय करणार? 9 5 45. 45 वजा 9 उत्तर 45 वजा 9 तुमचं उत्तर आहे.
सांगा मला काय उत्तर आहे. 45 वजा 9 36 ऑप्शन आहे. जमलं की बघा. सराव एकही सराव तुम्हाला टिकवणार एकच. 4 अक्षर समूह आहे, त्यापैकी 3 एका विशिष्ट तऱ्हेने समान आहेत, एक वेगळा आहे, तो वेगळा अक्षर समूह बघा. 4 मधले 3 समान, एक वेगळा. काय आहे तो? NPRT, PRTV, ZABY, TVXZ. 37 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय दिलंय तुम्हाला बघायचं आहे. सहसंबंध काय बघा. MN OPQRST. सरळ एक एक सोडून पुढे चाला. PQRST UV झालं. झेडचं मात्र ये उलटा प्रवास सुरू झाला. इथे झेडचं पुढचा पाहिजे होता ना. झेडच्या पुढचा पण तो डायरेक्ट ए नाही पाहिजे होता, बी पाहिजे होता. ए सोडून बी पाहिजे होता. तसं नाही होते. इथे पुन्हा TST UV WXYZ. इथे जमलं. 3 मध्ये घोळ, 3 मध्ये गोंधळ. ओके, ते लक्षात घ्या. पुढे जातोय मी. खाली प्रश्नचिन्ह आहे बघा. आकृत्यांवरचे प्रश्न तुम्हाला सातत्याने आले IBPSला. तुम्हाला निवडायची पुढच्या इथे आकृती कोणती येईल तुम्हाला निवडायची प्रश्नचिन्ह जागी. पहिलीमध्ये बघा वरती टोक दिलंय, तिसरीमध्ये टोक इकडे पूर्वेला दिलंय आणि चौथीमध्ये दक्षिणेकडे दिलंय. काय होऊ शकतं? सरळ घड्याळाच्या काट्याप्रमाणे फिरते आकृती. मग पहिलं टोक जर वरती उत्तरेला आहे तर दुसरा टोक 100% कुठे जाणार आहे? थोडा असं तिरपं होईल ना, कारण त्याच्या पुढचं तर डायरेक्ट पूर्वेला गेलंय, म्हणजे हा मधला भाग 2 नंबरचं उत्तर येईल. लॉजिकल आहे, सोपं आहे. पुढे जाऊ. एज्युकेशन हा शब्द आहे. जर स्वरांना वर्णक्रमात त्यांच्या नंतर येणाऱ्या अक्षराने आम्ही बदललं आणि व्यंजनांना आधी येणाऱ्या अक्षराने बदललं तर नव्याने तयार झालेल्या शब्दामध्ये कोणतं अक्षर एकापेक्षा जास्त वेळा येईल? 39 नंबरचा प्रश्न आहे. कसं, किती सोपं आहे बघा. इंटरेस्टिंग आहे आणि महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे? स्वर आणि व्यंजन दोघांकडे लक्ष द्यायचं आहे. स्वराच्या नंतरचं घ्यायचं आणि व्यंजनाच्या आधीचं घ्यायचं. आता तुमच्या समोर शब्द आहे एज्युकेशन. काय? एज्युकेशन. एज्युकेशन हा शब्द आहे. मग स्वराला पुढच्या अक्षराने बदलायचं आहे, म्हणजे ईचा काय येईल? ईचा एफ होईल. डी व्यंजन आहे त्याच्या आधीचा सी येईल. यू स्वर आहे त्याच्या नंतरचा व्ही येईल. बी व्यंजन आहे त्याच्या आधीचा हे. सी व्यंजन आहे त्याच्या आधीचा बी येईल. ए स्वर आहे त्याच्या नंतरचा बी येईल. टी व्यंजन आहे म्हणजे आधीचा येईल यस. आय स्वर आहे त्याच्यानंतरचा जे येईल. ओ सुद्धा स्वर आहे, ओच्या नंतरचा पी येईल. यमच्या आधीचा यन येईल. संपला ना विषय. तुम्हाला काय म्हटलं? कोणतं अक्षर एकापेक्षा जास्त वेळा येईल? कोणतं आलंय हो एकापेक्षा जास्त वेळा? कोणतं आलंय? यप किती वेळा आलं? एकदाच आलंय. सी एकदाच. बी दोनदा आलं. दुसरं काहीच नाही. बी दोनदा आलं. बी हे अक्षर एकापेक्षा जास्त वेळा आलंय. उत्तर रेडी आहे. तुम्हाला हे लेक्चर आवडत असेल, हे कळत असेल शिकवलेलं, तर नक्की लाईक करा, शेअर करा. मी जरा बाहेर आहे त्यामुळे लाईव्ह नाही घेऊ शकलो, पण तुमची परीक्षा जवळ आली आहे त्या अनुषंगाने मी हे सेशन रेकॉर्ड करून तुम्हाला टाकतोय आणि यातून तुम्हाला नक्कीच फायदा होईल. खालील मालिकेत पुढील स्थानी येणारी व तिला पूर्ण करणारी संख्या निवडा. बघा कसं आहे, सिरीज कशी आहे. 8, 26, 80, 222, 22, 42. पुढे काय? 40 नंबरचा प्रश्न आहे बघा. 8 चा 26 कसा येऊ शकतो? 8 1 8, 8 2 16, 8 3 24, म्हणजे 8 गुणिले 3 अधिक 2 बरोबर 26 झाला. 8 गुणिले 3 अधिक 2, मग 26 गुणिले 3 अधिक 2 किती होतो? 26 दुनी 52 अधिक 2 हे 26 गुणिले 3, 26 त्रिक 78 अधिक 2 80. जमलं ना. मग 80 गुणिले 3 अधिक 2, 8 त्रिक 24 अधिक 2 242. मग आम्हाला 242 गुणिले 3 अधिक 2 करायचं आहे. चला 242ला 3 ने गुणलं म्हणजे ते बघा 3 दुनी 6, 3 चौक 12, हातच्याला 1, 3 दुनी 6 आणि 1 7, 726 अधिक 2, 726 अधिक 2, 728 आमचं उत्तर येत आहे. किती सोप्या पद्धतीचे प्रश्न असतात तेही लक्षात घ्या. पुढे एका वर्गात एकाच रांगेत मुले उभी आहेत. मुलांपैकी एक जण टोकापासून 20व्या क्रमांकावर आहे. रांगेत मुलं किती? याचं आहे ना, मी तुम्हाला एक ट्रिक देणार आहे, शॉर्टकट देणार आहे. असा प्रश्न आला तुम्हाला रांगेतलं दोन्ही टोकाकडून जर तुम्हाला एक स्थान दिलं असेल तर शॉर्टकट काय करायचं ते सांगतो तुम्हाला. दोन्ही टोकाकडून किती स्थान दिलं तुम्हाला? 20वं स्थान दिलंय ना. 20ची दुप्पट करायची आणि -1 करायचा. संपला विषय. 20 दुनी 40 -1 39 तुमचं उत्तर येते. तोंडी सोडवायचं. 20 दुनी 40 -1 दोन्ही टोकाकडून दिलं असेल ना त्या संख्येची दुप्पट करा, -1 करा. फुकटचा मार्क सोडू नका. तुम्हाला सांगतोय शेवटपर्यंत लेक्चर बघत चला. खूप म्हणजे महत्त्वाचं सगळं या ठिकाणी मी देतोय बघा. ZXV, SQO, MKI, ECA,
आता तुम्हाला इथे अक्षर गटादरम्यान सहसंबंधाप्रमाणे समान संबंध दर्शवणार, म्हणजे या 4 मध्ये जो संबंध आहे का तो संबंध खालच्या 4 पैकी एकामध्येच आहे. मग तो कुठे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. बघा 43 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. काय संबंध आहे? बघा इथे जर बघितलं तुम्ही झड एक्स व्ही एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड उलटं चाललं बघा, एका आड एक. ओ पी क्यू आर एस बघा एका आड एक. आय जे के एल एम ए बी सी डी झालं. उलटं पाठीमागं जायचं, एका आड एक जायचं. +2ची सिरीज आहे. आय जे जे के एल एम एन. माझं तर पहिलेच बसलं, माझं पहिल्याच ठिकाणी जमलंय. तुमचं जमतंय का? 43 नंबरचा प्रश्न आहे. बघा इथे पुढे ABC दिला आहे, उलटा कार्यक्रम झाला. EMN लांब लांबचं दिलंय. ADJ लांब, म्हणजे किती ऑप्शनही देताना किती सोप्पा दिलाय. 1 नंबरचं उत्तर माझं आलं पाहिजे. पुढे हिस्ट्री या शब्दातील अक्षरांची पुनर्रचना इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार जर केलं तर किती अक्षरांचं स्थान बदलणार नाही. फक्त हा प्रश्न काय असतो तो समजून घ्या. काही जणांना हा प्रश्नच कळत नाही. इंग्रजी वर्णमाला क्रमानुसार करायची रचना म्हणजे काय करायचं ते एकदा तुम्हाला सांगतो मी. बघा हिस्ट्री हा शब्द जसा आहे तसा लिहून घ्यायचा. HISTORY जसा आहे तसा लिहून घ्या. मग इंग्रजी वर्ण ABCD नुसार लावायचं. मग इथे सगळ्यात आधी काय येईल? सगळ्यात आधी तर येचच येतोय, कारण याच्या आधी शब्द नाहीच काही ABCD EFG काहीच नाही. याच्यानंतर तर आयच येतोय, म्हणजे दोन्ही तर जसेच तसे आले खाली एक. IJKLMNO आयच्या नंतर ओ येणार आहे. हा ओ PQR STUVWXY काय आलंय बघा. एच खाली एच आला, आय खाली आय आला आणि वाय खाली वाय आला. म्हणजे किती अक्षरांचं स्थान बदललं नाही? 3 अक्षरांचं स्थान नाही बदललंय. किती? 3 अक्षरांचं. लक्षात ठेवा. पुढे जातोय. आता हा आपला सोप्पा. काय म्हटलंय? पीटर त्याच्या कार्यालयापासून 25 किमी पश्चिमेकडे गेला. नंतर तो डावीकडे वळून 40 किमी चालला. नंतर तो पूर्वेकडे वळला आणि 25 किमी चालला आणि शेवटी डावीकडे वळून तो काय करतो आहे? 30 किमी कापतो आहे. तो कार्यालयापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला असेल? जसं दिलंय तसं मांडा. याच्यापेक्षा सोपं काहीच नाही. त्याचं कार्यालय समजा इथे आहे. इथून पश्चिमेकडे जातोय तो 25 किमी. किती जातोय? 25. नंतर डावीकडे वळतोय 40 जातोय. बघा इकडे वरती गेला समजा. डावीकडे म्हणजे 40 गेला वर. ओके 40 गेला. नंतर तो पूर्वेकडे वळतोय आणि 25 चालतोय. पुन्हा पूर्वेकडे 25 चालतोय. ओके. आणि शेवटी डावीकडे वळतोय आणि पुन्हा 30 किमी चालतोय. बघा पुन्हा वरती 30 गेला. तो आता त्याच्या कार्यालयापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? पहिली गोष्ट तो कोणीकडे आहे. 45 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचं आहे. त्याच्या कार्यालयापासून कोणत्या दिशेला आहे? बघा व्यवस्थित बघावं लागेल या ठिकाणी आपल्याला. काय म्हटलं? पीटर त्याच्या कार्यालयापासून 25 किमी पश्चिमेकडे गेलाय. आपलं तिथेच चुकलं होतं. पहिलं चुकलं आपण. पश्चिमेऐवजी पूर्वेला घेतलं होतं आपण. पश्चिमेकडे गेलाय तो. इकडे गेला, इकडे पश्चिमेकडे. माफी असाही चूक झाली होती. 25 पश्चिमेकडे गेलाय. नंतर डावीकडे वळतोय आणि 40 चालतोय. बघा इकडे खाली चालतोय 40. डावीकडे वळून 40 चालतोय. बघा डावीकडे वळून 40 चालतोय. नंतर तो पूर्वेकडे वळतोय. बघा पूर्वेकडे म्हणजे असा इकडे वळतोय आणि 25 चालतोय. म्हणजे बघा पहिल्या त्या लेवलमध्ये आला तो. पुन्हा 25 चालतोय आणि शेवटी डावीकडे वळतोय आणि 30 चालतोय. म्हणजे डावीकडून बघा इकडे वरती 25 हा 30 चालतोय डावीकडे. म्हणजे हा 40 आला होता ना तो. इथपर्यंतच पोहोचलाय तो. कुठपर्यंत? हा इथपर्यंतच पोहोचला. कारण टोटल अंतर 40 आहे ना. 30 इथपर्यंत झालं. इथे राहिलं 10 किमी अंतर त्याचं. तो कुठे? 10 किमी दक्षिणेला. या मूळ स्थानापासून 10 किमी दक्षिणेला आहे. दिशा थोडी जरी चुकली तर आपला कार्यक्रम वाजतो आणि मार्ग जातो. आता पुढे तुम्हाला हे विचारलंय. काय म्हटलंय बघा. खालील शृंखलेतील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या तर उजवीकडून 4थ्या संख्येच्या डावीकडे 5व्या स्थानी कोणती संख्या येईल? काय करायचं? पहिली गोष्ट तर उतरत्या क्रमाने लिहायची आहे तुम्हाला. उतरत्या क्रमाने लिहिता आल्या पाहिजेत. आता याच्यात सगळ्यात मोठी संख्या कोणती? 7 आहे. बघा 7 किती वेळा आली? 2 वेळा आली. मी लिहिलं 7. 7च्या नंतर 6 आहे. बघा 1 2 2 वेळा 6 आली. मग मी लिहिलं 6. 6च्या नंतर 5 आहे. किती वेळा आली? बघा 5. 1 2 3
4 5 5 5 वेळा आली 5 5 5 5 5. ओके, त्याच्यानंतर 4 किती वेळा आली बघा 1 2 3 4 4 4 4 4. ओके, आणि 3 किती वेळा आली आहे 1 2 3 3 3 3 आणि नंतर 1 आली एकदाच. तुम्हाला काय विचारलं माहिती का, तर उजवीकडून चौथ्या संख्येच्या डावीकडे 5व्या स्थानी कोणती संख्या आहे? पहिली गोष्ट उजवीकडून म्हणजे इकडून, हा कोणीकडून इकडून, उजवीकडून 5वी संख्या, उजवीकडून चौथी संख्या, उजवीकडून पहिली 1 आहे, दुसरी 3, तिसरी 3, चौथी 3, उजवीकडून चौथी संख्या. ओके, चौथी संख्या ही 3 आहे. हिच्या डावीकडे, आता त्या चौथीच्या डावीकडे म्हणजे तिच्या डावीकडे किती 5वी, पहिली 4, दुसरी 4, तिसरी 4, चौथी 4, 5वी 5. कोणती 5 ही संख्या येते. उत्तर तुमचं 5 आलं पाहिजे. कळतंय ना बघा, तुम्हाला डावीकडून उजवीकडून त्या संख्येच्या डावीकडे उजवीकडे ते कळालं पाहिजे. उत्तर येतं आणि आउट ऑफ मार्क्स मिळतात. पुढे जातोय मी. हे तर क्रमबद्ध अक्षरमालिका आहे. ए डी 2 ठिकाणी रिक्त जागा आहे. डी ए, त्याच्यानंतर पुन्हा डी एच एच, एक रिकामी जागा आपल्याला दिसते. पुढे ए डी एच एच डी आणि 3 रिकाम्या जागा दिसत आहेत. एकूण किती बघा, आधी मोजा 1 2 3 4, शॉर्टकट सांगतोय, आधी मोजा नंतर मारा नंतर भरा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. इथे ना इथे 2 असणार आहे, इथे माफी असं इथे 2 असणार म्हणजे 20 असणार. मग 20चे गट किती पाडू शकतो आम्ही? एक तर 4चे गट पाडा किंवा 5चे पाडा. बघू आपण कितीचे गट बसतायत बघा, किंवा त्याच्यापेक्षा जास्त 5चे सुद्धा 6चे सुद्धा पडू शकतात. आपल्याला थोडं लॉजिकली जावं लागतं या ठिकाणी. कसं जाता येतं ते सांगतो मी तुम्हाला, कसं जाता येतं. आता इथे जर तुम्ही बघितलं ए डी पुढे प्रश्नचिन्ह आहे डी डी. आता बघा इथून पुढे बघा तुम्हाला ए डी पासून सुरुवात दिसते बघा, इकडे ए डी एच एच दिसतो. मग इथे जर आम्ही ए डी नंतर एच एच घेतला, ए डी एच एच डी ए अशी जर या ठिकाणी आपण श्रेणी घेतली तर जमतं एक बघू आपण. काय ए डी एच एच डी ए तसं जमतं एक बघू आपण. बघा इथे ए डी एच एच डी ए एकच इथे एकच. ओके, ए डी एच एच डी ए. ओके, पुढे बघा डी ए ना, इथे 2 सांगितले तुम्हाला डी ए पर्यंत. पुढे पुन्हा इथून सुरुवात केली ए डी एच एच डी ए, पुन्हा इकडे आणि शेवटी पुन्हा ए डी. म्हणजे बघा इथे रिकामी जागी काय येईल? रिकामी जागी पहिल्या याच्यात आले बघा एच एच, नंतर आला डी ए. एच एच डी ए कुठे येतोय? एच एच डी ए 1 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसतोय. उत्तर तुमचं 1 येतं आहे. काय येतंय उत्तर? 1 येतं आहे. लक्षात ठेवा. मी पुढे जातोय. 100 मीटरची शर्यत आहे. रमण शीर्षस्थानापासून 6व्या क्रमांकावर आहे, शेवटून 16वा आहे. बघा हे रांगेतील स्थान, शीर्षस्थान म्हणजे सुरुवातीकडून 6वा, शेवटून 16वा. आणि 16व्या शेवटून 16व्या क्रमांकावर असलेल्या रोहनच्या मागेच तो होता. त्या शर्यतीत एकूण किती जण धावले? हा प्रश्न आहे ना तुमच्यासाठी देतो मी. चला, हा गृहपाठ आहे, बघूया आपण किती जण सोडवतात. याच्यावर खूप सारे लेक्चर मी घेतलेले आहेत. गृहपाठ आहे, स्क्रीनशॉट काढून ठेवा, लिहून घ्या आणि उत्तर द्या. पुढे बघा, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी नातेसंबंधावरचा आहे. काय म्हणताय? वाय अधिक झेड म्हणजे वाय हा झेडचा भाऊ आहे. झेड हे वाय वजा झेड म्हणजे वाय हे झेडची वडील आहेत. वाय गुणिले झेड म्हणजे वाय ही झेडची आई आहे. आणि वाय भागिले झेड म्हणजे वाय ही झेडची मुलगी आहे. तर खालील पदावलीमध्ये एचं ई सोबत नातं काय? तुम्हाला पहिली गोष्ट मांडणी करता आली पाहिजे. बघा ए अधिक बी म्हटलंय, अधिकचा अर्थ काय होतो माहिती का? ए वाय हा झेडचा भाऊ आहे म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे. सरळ मी इथे एला काय म्हणतो? भाऊ म्हणतो. कोणाचा? बीचा. बी कोणी? मुलगी आहे मुलगा माहित नाही, पण ए हा कोण आहे? भाऊ आहे बीचा. पहिला विषय एवढा याचा कटला. बी गुणिले सी, वाय ही झेडची आई आहे म्हणजे बी ही सीची आई आहे. म्हणजे इथे बी ही आई आहे कोणाची? सीची. ओके, असं इथे तयार होत आहे. आता सी भागिले डी म्हणजे सी ही वाय ही झेडची मुलगी म्हटलंय, मग इथे सी ही डीची मुलगी आहे असं आपलं म्हणावं लागेल. सी ही डीची मुलगी आहे. मग डी आपल्याला कुठेतरी वरती घ्यावं लागेल.
डी कुठेतरी इकडे घेऊ आपण. चला, डीची मुलगी आहे सी, सीला मुलगी म्हटलो आम्ही, डीची मुलगी म्हटलो. आता डी वजा ई, डी आणि ईचा संबंध काय? डी वजा ई, वाय हे झडचे वडील आहे, डी हे ईचे वडील आहे, डी हे ईचे वडील आहे. म्हणजे या ठिकाणी आणखी एक ई घेऊ आणि हे डीला आपण वडील म्हणून टाकू. त्यांची मुलगा किंवा मुलगी ई आहे असं लक्षात येतंय आपल्या. आता तुम्हाला काय विचारलं माहिती का? एचं ई सोबत नातं काय? एचं ई सोबत नातं काय? आता ई इथे आहे. आता इथे जर तुम्ही बघितलं तर डी ची मुलगी सी आहे, डी ची मुलगी सी आहे, सी ची आई बी आहे असं म्हटलेलं आहे. ओके. आणि मग ए आणि बी बहीण भाऊ आहे. आता जेव्हा बी ची सी कोण आहे? मुलगी आहे. आणि या सीचं डी सी नातं काय आहे? सीचं डी सी नातं तुम्ही जर बघितलं, सी भागिले डी म्हणजे सी ही डी ची मुलगी आहे. सीचं डी सी नातं सी ही डी ची मुलगी आहे म्हटलेलं आहे. तुम्हाला या उदाहरणाकडे जर व्यवस्थित बघितलं तर तुमच्या लक्षात येतं की या ठिकाणी हे मामा किंवा मावशीचे पती येणार आहे. हे ईचे मामा किंवा मावशीचे पती असणार आहे सरळ या ठिकाणी. कारण ई आणि सीचा संबंध तुम्ही जर बघितला तर तो ए सोबत डायरेक्टली जुळतो आहे की मामा किंवा मावशीचे पती असा तो संबंध या ठिकाणी येतो आहे. पुढचा प्रश्न हा एक वेळ खाऊ प्रश्न आहे हा सुद्धा. याच्यात तुम्हाला काय दिलंय ते आधी सांगतो. जर खालील संख्या चिन्हाच्या शृंखलेतील संख्या आणि चिन्हांची जागा न बदलता, बघा संख्येची जागा बदलायची नाही, चिन्हाची जागा बदलायची नाही, त्यातील सर्व संख्यांना उतरत्या क्रमाने फक्त लिहायचं आहे, तर किती चिन्हाच्या ताबडतोब आधी आणि नंतर एक समसंख्या येईल? वेळ खाऊ पूर्णतः हा सोडवायचा तुम्हाला आहे. याचं उत्तर मी तुम्हाला सांगून देतो, पण ते तुम्ही निघतंय का तुमच्याकडून ते मला सांगा. याचं उत्तर 3 येणार आहे. 3 अशा समसंख्या आहेत. काय उत्तर 3 येणार आहे. कसं येतं तेही मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला काय म्हटलंय? संख्या आणि चिन्ह जागा बदलूच नका. म्हणजे ही संख्या आहे समजा 7, याची जागा बदलायची नाही. चिन्ह आहे हे याचं पर्सेंटेजचं, याची जागा बदलायची नाही. फक्त संख्यांना उतरत्या क्रमाने लावायचं. म्हणजे इथे 7 आहे, इथे 5 आहे, इथे 3 आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे, 6 आहे, 5 आहे, 7 आहे, याचा उतरता क्रम लावा असं यांचं म्हणणं आहे. बरोबर? काय उतरता क्रम लावा. आता चला थोडा वेळ घेतो मी. चला तुम्ही म्हणाल आम्हाला उत्तर द्या, तर मी देतो. उतरता क्रम लावायचं म्हटल्यावर तुम्हाला हे जसंच तसं ठेवायचं आहे. पहिली गोष्ट बघा, हा स्टार तुम्ही हे जे आहे आपण हा 7 जो आहे त्याच्यानंतर हा पर्सेंटेजचं चिन्ह आहे, ते पर्सेंटेजचं चिन्ह मी इथे घेतलं. त्याच्यानंतर मी अँडचं चिन्ह, बघा मी इथे वरती ना जागा सोडत चालतो. एक जागा सोडली मी 7च्या जागेवर, इथे 5च्या नंतर अँड घेतलं. अँडच्या नंतर इथे स्टार आहे आणि त्याच्यानंतर हे काय पुन्हा तुमचं पर्सेंटेजचं चिन्ह आहे. त्याच्यानंतर एक 3च्या जागी इथे 3ची जागा सोडली मी. पुढे हॅज घेतलं, पुन्हा ॲट द रेट घेतलं, पुढे 4ची जागा सोडली. आपल्याला ते उतरत्या क्रमाने घेणं आहे. नंतर हा उलटा व्ही म्हणू आपण त्याला. त्याच्यानंतर अँड आहे, पुन्हा डॉलर आहे. हे झाले 3. बघा इथपर्यंत चाललो हा पहिल्या ओळीमध्ये. नंतर 4ची एक जागा सोडली मी, 4ची जागा सोडली, हॅज घेतला. ह्याच्यानंतर 6 आणि 5ची मी जागा सोडते. ती एक 6ची जागा सोडली, 5ची जागा सोडली. आपल्याला ते उतरत्या क्रमाने घ्यायची सगळ्या संख्या. नंतर मी काय घेतलो? हा पर्सेंटेज घेतलं इथे खाली. नंतर 7, 8, 9 3 जागा सोडल्या. 7, 8, 9 3 जागा सोडल्या. मी पुढे घेतला डॉलर. 3 जागा सोडून मी डॉलरचं चिन्ह घेतलं. नंतर पुन्हा 2, 5, 5, 6 जागा सोडतोय मी. 1, 2, 3, 4, 5, 6 जागा सोडून मी हॅजचं चिन्ह घेतोय. आणि आता उतरत्या क्रमाने लावायचं आहे. काय लावायचं? उतरत्या क्रमाने. आता बघा या सगळ्या जर तुम्ही संख्या बघितल्या तर सगळ्यात लहान संख्या कोणती माहिती आहे का तुम्हाला? 2, 2, 2 सगळ्यात लहान आहे. 3 वेळेस आली 2, 2, 2. किती वेळा? 3 वेळा आली. बघा मी पहिल्या ठिकाणी, आता इथे मी ना थोडं कलर बदलवतो. हां आता हिरव्या कलरमध्ये घेतोय. बघा पहिल्या ठिकाणी 2 आला, दुसऱ्या ठिकाणी 2 आला, तिसऱ्या ठिकाणी 2 आला. झालं 3 ठिकाणी 2, 2, 2. आता 2च्या नंतर येतोय 3. 3 किती? एकाच ठिकाणी आला बघा इथे 3. मी इथे इथे 3 घेऊन जातो पुढच्या रिकाम्या जागी. नंतर 4 आला. किती वेळा झाला बघा? 1, 2, 3, 4. 3 वेळा या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि हा 4था 4 वेळा दिसतोय. 4 बघा मी इथे या ह्याच्या आधी 4 घेतो, इकडे 4 घेतो, इकडे 4 घेतो, इथे 4 घेतो. ओके. आता 5 किती वेळा आला बघा? 1, 2, 3. 3 वेळा आलाय 5. मग मी 5 बघा इथे एकदा 5 घेतला, इथे दुसऱ्यांदा 5 घेतला, इकडे पुन्हा 5 घेतला. ओके.
आता 5च्या नंतर आलाय 6. किती वेळा आला बघा, इथे एक 6 आला, 6 एकच वेळा आलाय, म्हणजे 5च्या नंतर मी 6 घेऊन टाकला. नंतर बघा इथे 7 आलाय, एकदाच आलाय 7, आणि इकडे एकदा आलाय, दोनदा आलाय 7, म्हणजे इथे 7 घेतला, इथे 7 घेतला. त्याच्यानंतर 8 आलाय, 9 आलाय, 8 आलाय, 9 आलाय, 8 9. ओके, मी इथे 8 घेतला, इकडे 9 घेतला, आणि शेवटी हॅच. तुम्हाला काय विचारलं माहिती का, किती चिन्हांच्या ताबडतोब आधी आणि नंतर एक समसंख्या आहे. बघू आपण आता अजून कलर मी वेगळा घेतो. आता रेड कलर घेतो, मी वेगळा घेतो रेड, तुम्हाला ती कळायला पाहिजे, किंवा थोडा वेगळा घेतो जांभळा. तुम्हाला काय म्हटलं, चिन्हाच्या ताबडतोब आधी आणि नंतर समसंख्या आली पाहिजे. बघा इथे पहिल्याच याच्यात कार्यक्रम जमतो आपला. हे 2 2 बघा, चिन्हाच्या आधी समी नंतर समी, एक जोडी तर आपल्याला भेटली. पुढे चिन्हाच्या आधी इथे हा 2 नाही आहे, 3 नाही आहे, इथे बघा इथे 4 4, पर्सेंटेजच्या आधी आणि नंतर 4 4 आलाय, समसंख्या आली आहे चिन्हाच्या आधी नंतर. पुढे इथे त्याच्या आधी सुद्धा इथे हॅचच्या आधी आणि नंतर 4 4 आलाय. इतर ठिकाणी कुठेच नाही, 3 ठिकाणी असं घडलंय. उत्तर तुमचं 3 नंबरचं येत आहे. कळालं का? कळालं का? हे कळालं पाहिजे. इंटरेस्टिंग आहे, महत्त्वाचं आहे. मला तर मजा आली हा प्रश्न तुम्हाला सोडवून देताना. ओके, चला तर अशा पद्धतीने हे प्रश्न आपण बघतोय. 25 प्रश्न आपण बघितले, आन्सर की देतोय. अभ्यासकर्ता ॲप्लिकेशन आहे, डाउनलोड करून घ्या. आगामी काळातल्या सगळ्या परीक्षा आणि भूमी अभिलेखचा पेपर तुम्हाला या ठिकाणी जाऊन त्याचा अभ्यास करता येईल. थांबूया, धन्यवाद.